गुड मॉर्निंग विद्यार्थींनो. 1.1 समरूपता या प्रकरणात 1.1 उदाहरण सराव संच आपण प्रॅक्टिस करत होतो. या सर्व यांची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हाला फायद्यात राहा. तर जे जे कोर्सला नाही आहे ते मी वेळेवर सांगणार आहे, तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. बघा, सराव संच 1.1 मध्ये काय, या आकृतीमध्ये एपी हा लंब कशाला आहे, बीसी. एपी हा कशाला लंब आहे, बीपी. आणि एडी म्हणजे ही रेषा एडी ही कशाला समांतर आहे, बीसी ला. कशाला समांतर आहे, बीसी ला. आपल्याला सांगितलं आहे की एरिया ऑफ त्रिकोण एबीसी ला एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी चं गुणोत्तर काढायचं आहे. आता या दोन त्रिकोणाकडे लक्ष द्या. हा त्रिकोण एबीसी म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण बीडीसी हा त्रिकोण. या त्रिकोणाचा सामायिक पाया कोणता आहे, बीसी आहे. बीसी हा काय आहे, त्याचा सामायिक पाया म्हणजे एकाच पायावर आहे, पाया समान आहे. दुसरी गोष्ट, हे दोन रेषा समांतर आहे. या दोन रेषा कशा आहे, समांतर आहे. जसं हा आणि हा समान आहे, याच्यामध्ये कुठेही आपण लंब काढला या लंबाची लांबी कशी राहील, सारखी राहील. म्हणजे हे दोन रेषा एकच पाय आहे आणि दोनही त्रिकोण एकाच समांतर रेषेमध्ये बद्ध झालेले आहेत. आणि एकाच समांतर रेषेमध्ये असल्यामुळे या दोनही त्रिकोणाची उंची सुद्धा कशी राहील, समान राहील. पाया पण समान आहे आणि उंची सुद्धा कशी राहील, समान आहे. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण बीसीडी हे समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोण आहेत. आणि जेव्हा दोन त्रिकोण हे समान पाया आणि समान उंची, का बरं, कारण या दोन्ही त्रिकोणाचा पाया एकच आहे आणि दोन्ही त्रिकोण एकाच समांतर रेषेमध्ये बद्ध आहेत. आणि त्यामुळे हे दोन्ही त्रिकोण समान पाया आणि समान उंचीचे त्रिकोण असल्यामुळे या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे कसं राहील, 1:1. म्हणजे याचा तिरपा गुणाकार केला तर याचं क्षेत्रफळ कसं राहते, समान राहते. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी बरोबर 1:1. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी चे एरिया ऑफ त्रिकोण बीसीडी ला गुणोत्तर किती राहील, 1:1. समजलं. आता त्याच्यानंतरचं जे गणित आहे ते गणित कोणतं आहे बघा, लक्ष द्या. ए बी सी नंतर क्यूडी. बघा, या शेजारील आकृतीमध्ये हे गणित कोणतं आहे, 5वं. शेजारील आकृतीमध्ये काय दिलं आहे, पी क्यू हा रेषाखंड कशाला समांतर आहे, बीसी ला. सॉरी, लंब कशा, पी क्यू हा कशाला लंब आहे, बीसी ला. दुसरं अजून कोणता रेषाखंड दिला आहे, एडी हा कशाला लंब आहे, हा सुद्धा बीसी वर लंब आहे. बरोबर आहे. पण याची उंची, दोन्ही याची उंची जर पाहिली तर कशी आहे, वेगळी आहे. बरोबर आहे. काय विचारलं आहे, शेजारील गुणोत्तर लिहा. पहिलं कोणता आहे, एरिया ऑफ त्रिकोण पीबीक्यू भागिला एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी. यामध्ये बघा, लक्ष द्या. आता एरिया ऑफ त्रिकोण एबीसी हा त्रिकोण हा पीबीक्यू कोणता आहे, हा हा बघा पीबीक्यू. आणि पीबीसी कोणता आहे, पीबीसी म्हणजे हा त्रिकोण. या दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक शिरोबिंदू काय, पी आहे. आणि पाया कसा आहे, बीक्यू. या त्रिकोणाचा पाया बीक्यू आहे, हा त्रिकोणाचा पाया बीसी आहे. हे एकाच रेषेवर आहे. बरोबर आहे. म्हणजे पाया एक रेषीय आहे. बरोबर आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कसे झाले, समान उंचीचे झाले. कसे झाले, समान उंचीचे. इथे लिहायचं, त्रिकोण पीबीक्यू व त्रिकोण पीबीसी यांचा सामायिक शिरोबिंदू पी असून पाया बीक्यू व बीसी हे एकाच रेषेवर आहे. म्हणजे एक रेषीय आहे. आणि म्हणून काय म्हणाल तुम्ही,
त्रिकोण ए पी बी क्यू व त्रिकोण पी बी सी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. आणि म्हणून काय म्हणाल तुम्ही, एरिया त्रिकोण पी बी क्यू भागीला एरिया त्रिकोण पी बी सी बरोबर काय, या पहिल्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे, बी क्यू, भागीला खालच्या त्रिकोणाचा पाया कोणता आहे, बी सी. इथे लिहून टाकायचं समान उंचीचे त्रिकोण. बरोबर, हे झालं पहिल्याचं. दुसरं बघा, दुसरा कोणता आहे, काय गुणोत्तर विचारला आहे. दुसरा आहे एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी भागीला एरिया ऑफ त्रिकोण एबीसी. याचं गुणोत्तर विचारलंय तुम्हाला. एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी, पीबीसी म्हणजे कोणता आहे बघा, त्रिकोण पीबीसी हा झाला त्रिकोण पीबीसी. आणि एबीसी कोणता आहे, हा. आता या दोन्ही त्रिकोणाचा पाया कोणता आहे, बीसी. सामायिक पाया बीसी आहे, म्हणजेच हे दोन त्रिकोण समान पायाचे झाले. आणि समान पायाचे त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे कशाबरोबर असते, त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते. तर इथे काय लिहू आपण, त्रिकोण पीबीसी लिहायचं व त्रिकोण एबीसी हे समान, यांचा बीसी हा सामायिक पाया. सामायिक म्हणजे एकच, सामायिक म्हणजे काय, एकच. म्हणून काय म्हणाल तुम्ही, त्रिकोण पीबीसी व त्रिकोण एबीसी हे समान पायांचे त्रिकोण आहे. बरोबर. आणि म्हणून एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी भागीला एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, म्हणजे पीबीसी भागीला एरिया ऑफ त्रिकोण एबीसी समान पायाचे असल्यामुळे यांची उंची भिन्न आहे. यांच्या कशा प्रमाणात असतात, उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे पहिल्या पीबीसी ची उंची कोणती आहे, पी क्यू, भागीला एबीसी ची उंची कोणती आहे, एडी. इथे काय लिहायचं, समान पायांचे त्रिकोण. बरोबर. तिसरं समजले, हे समान पाया असलेले त्रिकोण आहे. तिसरं काय, तिसरं आहे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागीला एरिया ऑफ त्रिकोण कोणता आहे, एडीसी. आता बघा, एबीसी म्हणजे हा त्रिकोण, याचा पाया कोणता झाला, बीसी. आणि एडीसी म्हणजे हा त्रिकोण, याचा पाया कोणता झाला, बीसी. याचा सामायिक शिरोबिंदू कोणता, ए. म्हणजे हे कोणते झाले, समान उंचीचे त्रिकोण. कोणते झाले, समान उंचीचे त्रिकोण. तर इथे लिहायचं त्रिकोण एबीसी व त्रिकोण एडीसी यांचा सामायिक शिरोबिंदू, सामायिक शिरोबिंदू कोणता आहे, ए आहे. आणि म्हणून काय म्हणाल तुम्ही, त्रिकोण एबीसी व त्रिकोण एबीसी हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. हे कोणते आहे, समान उंचीचे त्रिकोण आहे. आणि म्हणून समान उंचीच्या त्रिकोणाचा क्षेत्रफळ हे कशाबरोबर असते, त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराबरोबर असते. कशाबरोबर असते, त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराबरोबर. आणि म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागीला एरिया ऑफ त्रिकोण एडीसी बरोबर काही बीसी भागीला बीसी. याचा पाया बीसी आहे, याचा पाया बीसी आहे. इथे काय लिहायचं, समान उंची. बरोबर. आणि चौथं काय आहे, चौथं बघा काय दिलं आहे, एरिया ऑफ त्रिकोण
एडीसी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी. एडीसी आणि पीक्यूसी बघा. एडीसी म्हणजे हा त्रिकोण आणि पीक्यूसी म्हणजे हा त्रिकोण. या दोन्ही त्रिकोणाचे काय पायाही भिन्न आहे आणि उंची भिन्न आहे. बरोबर. उंची भिन्न आहे. जेव्हा दोन त्रिकोणाचा पाया आणि उंची भिन्न असते तेव्हा गुणधर्म एक वापरावा लागते की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असते. आणि म्हणून काय लिहायचं इथे एरिया ऑफ त्रिकोण एडीसी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी बरोबर काही बघा एरिया ऑफ त्रिकोण एडीसी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूसी बरोबर पाया कोणता एडीसी चा पाया डीसी गुणिला उंची एडी भागीला दुसऱ्या त्रिकोणाचा पाया क्यूसी गुणिला उंची काय पीक्यू. कोणत्या गुणधर्मानुसार इथे लिहायचं गुणधर्म एक कोणता आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणोत्तरा एवढं असते. तर हे तुम्हाला या याच्यावर झालेलं आहे. यामध्ये सराव संच मध्ये काही गणित तुम्हाला या पार्टवर आहे तर ते संकीर्ण मधले जे गणित आहे ते तुम्हाला करायचे आहे.